कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पांडुरंगाचा अभिषेक संपन्न झालेला आहे, पण गावच्या प्रथेप्रमाणे नवऱ्या मुलीच्या कपाळी कुंकू लावाल तेव्हाच हा अभिषेक सोहळा संपन्न होईल। या आधी ना तुझ्या बाबतीत सहानुभूती वाटायची मला, आता नाही वाटत। आजपासून तुझ्यातला आणि माझ्यातला संबंध संपलाय। बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। गोपाळ कृष्ण महाराज की जय। आता आरतीला सुरुवात करूया। काय मग बाबूराव, कसा झाला कार्यक्रम? आज साबुरा एकदम झक्कास झाला बा कार्यक्रम। झकास म्हणजे सगळ्यात भारी जोडी ती म्हणजे आपल्या अक्कीची आणि सारंगराजेंची, काय म्हणताय? एकदम बरोबर बोललास बघ। आपल्या कार्यक्रमात जरा खास आकर्षण होतं सावली वहिनी आणि सारंग दादा। सारंग सर, मानलं पाहिजे हो तुम्हाला। हरिनाम सप्तासाठी आम्ही तुम्हाला गावात बोलवलं आणि तुम्ही आलात, हेच आमच्यासाठी खूप होतं। अभिषेकासाठी तुम्ही होकार द्याल आणि ते पूर्ण कराल असं काही आम्हाला वाटलंच नव्हतं बघा। होय की? खरंच तुमचे खूप खूप आभार बघा। सददेवराव, काय बोलू राहिला तुम्ही? मी काय वेगळा माणूस आहे होय? तुमच्यासारखाच राहाडा मासाचा माणूस आहे मी। याच मातीतला, याच परंपरेतला, याच संस्कारात वाढलेला आणि आपल्या परंपरेशी तुमच्या भावना जोडलेल्या आहेत। मग ते दुखून कशा काय चालेल? अरे वा वा वा, दाजी काय डायलॉग मारला।
तुमचा डायलॉग वापरू का माझ्या व्हिडिओ मध्ये? हा, त्याचं काय माहितीये का, मी ना सोशल मीडिया सेन्सेशन आहे. पहा ना, 100 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत माझे. आणि तुम्ही जेव्हापासून माझ्या व्हिडिओ मध्ये दिसायला लागला ना, अहो नुसते बसा बस फॉलोअर वाढतायत. मी काय म्हणते, हाणायचा का दोघांनी एकत्र एखादा ब्लॉग? हा चला. अगं जयंती, या सगळ्यात त्यांना घेऊ नकोस. सगळ्या दादा वहिनीच्या वहिनी आहेत त्या. हा. एक मिनिट बघा, या गोष्टींची ना सवय नाही आहे मला. सो या व्हिडिओमध्ये मी दिसत असेल तर प्लीज डिलीट करा ते. का हो, तुम्ही आणि आमची सावळी एकत्र एका व्हिडिओ मध्ये दिसला म्हणून? हा, हे बघा, काही गोष्टी ना पर्सनल असतात. त्या पर्सनल गोष्टी ना पर्सनल राहिलेल्याच बऱ्या असतात. त्या शेअर नसतात करायच्या. क्या डायलॉग आहे. तुम्हाला सांगते याला काय म्हणतात माहितीये का? फुल न फुलाची पाकळी. तुम्ही नाही तर नाही, तुमचा डायलॉग मी वापरणार. हॅलो फ्रेंड. तर मंडळी, कोटलवारांची राजकन्या आणि भागवतांची राणी तुमचं या व्हिडिओ मध्ये सरचं स्वागत करत आहे. मंडळी, तुम्ही आमच्या गरिबीची दुर्दशा तर पाहिलीच असेल, पण तुम्हाला हे माहितीये का की खुद्द सारंग मेंदळे आता या घराचे जावई बापू आहेत. आणि जावई बापू आपल्या उपदेशामध्ये काय म्हणतात माहितीये का? ते म्हणतात की आयुष्यात काही गोष्टी या पर्सनलच ठेवायच्या असतात, त्या पर्सनलच्या पर्सनलच राहिल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सांगा बरं? हा? आणि हो, तुमची एखादी पर्सनल गोष्ट असेल ना तर ती कमेंट मध्ये सांगा, मी कुणाला सांगणार नाही. अगं बाई, कोण आलं पाहिलं का तुम्ही? मेंदळेच्या दोन्ही सुना आल्यात भागवतांच्या घरी. अमृता मेंदळे आणि ऐश्वर्या मेंदळे. ऐश्वर्या मेंदळे ब्युटी क्वीन, कळलं का तुम्हाला? बघा बघा माझ्या व्हिडिओ काय काय पाहायला मिळतंय. असं कुठं मिळेल का? पैसे देऊन द्या लोकांना बघायला नाही मिळणार. या 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 या, आले आले आले, लय मजा येणार आहे आज. छी, yuck! हे काय? अमृताबाईंनी, छी, हे काय वातावरण आहे? कसं घर आहे हे? हे काय घाण आहे दाराबाहेर? एक गोष्ट सांगू का, आयुष्यात सगळ्याच गोष्टी काही पर्सनल ठेवायच्या नसतात, दाखवायच्या असतात. आल्या आल्या ऐश्वर्या मेंदळे यांनी वाढदिवस नसताना विषयाचा केक कापला. जस्ट शट अप, ओके? बंद करते. मूर्ख बहिणी, बघ ना माझा पाय खराब झाला. हे काय वातावरण आहे? कुठे राहतायत? काय हे सगळं? हे बघ, हे माझं पाय घाण झालंय या घाणीमुळे. रामकृष्ण हरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.